विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिगुडे. आज आपण सायन्स पार्ट 1 मधील सेकंड चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या चॅप्टर मधील महत्त्वाचा पॉइंट्स म्हणजे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल पाहणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील रचना हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द कंटेन्स द 7 हॉरिझॉन्टल रोज म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. त्याला आपण पिरियड्स म्हणजे आवर्त असे म्हणतो. एकूण पिरियड्स 1 ते 7 आवर्त आहेत. 1 पिरियड्स आर कंटेन 1 to 7 इन द 18 व्हर्टिकल कॉलम म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 1 ते 18 ग्रुप्स आहेत. त्याला आपण गण असे म्हणतो. इन द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीमध्ये पिरियड्स अँड ग्रुप्स म्हणजे गण आणि आवर्त या दोघांमधून बॉक्सेस तयार झालेले आहेत. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स, फॉर्मेशन ऑफ द बॉक्सेस. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड बाय द अप्पर ऑफ बॉक्सेस. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये बॉक्सेस मध्ये ॲटॉमिक नंबर मांडलेले आहेत. ईच बॉक्स करस्पॉन्ड्स टू द प्लेस 1 एलिमेंट म्हणजे प्रत्येक बॉक्स मध्ये एकच एलिमेंट आपण ठेवलेला आहे. अपार्ट फ्रॉम द 7 rows, 2 rows are separately at the bottom in the periodic table. म्हणजे एकूण 7 rows पैकी 2 rows म्हणजे 2 rows आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये मांडलेले आहेत. त्यालाच आपण लॅन्थेनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज असे आपण म्हणतो. 118 एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजेच एकूण आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांचा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, पिरियडिक टेबल डिवायडेड इनटू द 4 ब्लॉक्स म्हणजे आधुनिक आवर्त सारणी हे एकूण 4 ब्लॉक मध्ये विभागणी आहे. त्याच्यामध्ये एक आहे एस ब्लॉक, दुसरा पी ब्लॉक, तिसरा डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. इन द एस ब्लॉक द ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. इन द पी ब्लॉक ग्रुप 13 to 18 groups and D block contain the 3 to 12 and the D block elements are called as the transition element. म्हणजे डी ब्लॉक मधील मूलद्रव्यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे संक्रमक मूलद्रव्ये असे म्हणतात. इन द एफ ब्लॉक एलिमेंट म्हणजे एफ ब्लॉक मूलद्रव्यामध्ये 2 सिरीज आहेत. दॅट इज द लॅन्थेनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. म्हणजे हे जे एफ ब्लॉक आहे तो मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बॉटमशी म्हणजे तळाशी आहे. द 3 ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स शोज द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्सची मांडणी किंवा एलिमेंट्सचे झिगझॅग लाईन दाखवले म्हणजे नागमोडी रेषेनं दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे मेटल्स म्हणजे जे धातू आहेत, धातू हे आधुनिक आवर्त सारणीच्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या बाजूला आहेत. तर नॉन मेटल हे म्हणजे अधातू हे राईट साइडला म्हणजे उजव्या बाजूला आहेत. आणि मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश हे झिगझॅग लाईनच्या बॉर्डरला आहेत. तर अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिलेलं आहे.